नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 25 फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ प्लेट्स अँड वी आर डिस्कसिंग द प्रीवियस ईयर क्वेश्चन्स अँड ॲज यू कॅन सी दॅट बोथ द न्यूमेरिकल्स आर फ्रॉम द महाराष्ट्र CET 2020. ठीक आहे. अँड द फर्स्ट वन इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ टर्मिनल वेलॉसिटी अँड द सेकंड वन इज अगेन बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ टर्मिनल वेलॉसिटी. बघा, दोन्ही टर्मिनल वेलॉसिटीवर आहे, परंतु याची कहाणी थोडीशी डिफरंट आहे, याची डिफरंट आहे. ठीक आहे. अँड द फर्स्ट वन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2020. A spherical solid ball of a volume V. ठीक आहे. A spherical solid ball of a volume V is made up of a material having a density ρ1. ठीक आहे. This is the density ρ1 of that spherical solid ball having a which is made up of that particular material having a density ρ1 and the volume V. It is falling through a liquid of a density ρ2. ठीक आहे. म्हणजे हा समजा हे इथं कोणत्या तरी प्रकारचं एक लिक्विड आहे. ठीक आहे. या लिक्विडची डेन्सिटी आहे ρ2 आणि तो लिक्विडमध्ये असा फॉल होत आहे. ठीक आहे. अजून दॅट द लिक्विड अप्लाइज अ विस्कस फोर्स ऑब्वियसली. ओके, म्हणजे अपोजिट डायरेक्शननं विस्कस फोर्स लिक्विड काय करतो, अप्लाय विस्कस फोर्स अप्लाय करतो. ठीक आहे. on that ball and that viscous force is proportional to the speed terminal velocity Vt, and they have given the viscous force k into Vt square. Okay, that viscous force is proportional to that velocity. That velocity is nothing but terminal velocity and k is nothing but the constant. Okay, then the terminal speed of the ball is, they are asking to find the terminal speed of the ball is. Okay, बघा, डाऊनवर्ड डायरेक्शन येतात. डाऊनवर्ड डायरेक्शन जो काही स्पेरिकल बॉल आहे त्याचं काय राहतं, वेट mg. अपवर्ड डायरेक्शन विस्कस फोर्स, आणखी एक फोर्स राहतो बुयांस फोर्स. कोणता फोर्स राहतो, बुयांस. म्हणजे या वेटला दोन फोर्सेस बॅलन्स करत आहे. ठीक आहे. अपथ्रस्ट म्हणा, आहे की नाही, अपथ्रस्ट म्हणा किंवा बुयांस म्हणा. अपथ्रस्ट चांगला शब्द आहे. अपथ्रस्ट फोर्स प्लस विस्कस फोर्स, या दोघांना कोण बॅलन्स करतो, mg. Okay, and they have given the viscous force k into terminal velocity squares. Okay, and what is the formula for upthrust force? Volume of that spherical ball. ठीक आहे. त्याच्यानंतर डेन्सिटी ऑफ द लिक्विड. ओके, अँड g. याच्या लक्षात, व्हॉल्यूम ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पेरिकल बॉल, डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड, and g is nothing but the acceleration due to gravity. ठीक आहे. This is the mass of that given particular mass. Therefore, density equals to mass per unit volume. Therefore, mass into density into volume. What is the density for that particular ρ1 into V? Therefore, ρ1 into V g. Clear? आता बघा, एकदम सिंपल झाला. टर्मिनल वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे, काही हरकत नाही. ते एका साईडला ठेवा. ρ1 Vg हा इकडे शिफ्ट करू आपण. ρ2 Vg काय कॉमन निघते इथं, बघा, V आणि G काय निघाला, कॉमन. शिल्लक किती राहिला, ρ1 मायनस ρ2. ठीक आहे. ओके, आता हा टर्मिनल वेलॉसिटीला जो काही कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट खाली घेतो. इकडे शिल्लक राहिला टर्मिनल वेलॉसिटीचा स्क्वेअर. वी वॉन्ट द टर्मिनल वेलॉसिटी, नॉट द स्क्वेअर ऑफ द टर्मिनल वेलॉसिटी. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड वी गेट स्क्वेअर रूट ऑफ Vg ρ1 मायनस ρ2 डिवाइडेड बाय k. Vg ρ1 मायनस ρ2 डिवाइडेड बाय k. देअरफॉर द ऑप्शन नंबर सेकंड वन इज द करेक्ट वन. अतिशय सिंपल कॉन्सेप्ट. टर्मिनल वेलॉसिटीच्या त्या कॉन्सेप्टवर एकदम सिंपल. स्पेरिकल बॉल आहे, हॅव्हिंग अ मास m, व्हॉल्यूम v अँड डेन्सिटी ρ1. ओके, अँड तो खाली येऊन राहिला एका विस्कस काय म्हणू शकतो, लिक्विडमधनं, ज्याची डेन्सिटी आहे ρ1. मग तो खाली येत आहे म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन वेट. याला दोन फोर्सेस बॅलन्स करता, एक अपथ्रस्ट फोर्स और सेकंड वन इज द विस्कस फोर्स ड्यू टू दॅट लिक्विड. क्लिअर? बस, मग विस्कस फोर्स तर आपल्याला दिलेला आहे आणि अपथ्रस्ट फोर्स तुम्हाला जो काही फॉर्म्युला आहे तो माहिती पाहिजे. V इज नथिंग बट द व्हॉल्यूम ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पेरिकल बॉल, ρ इज नथिंग बट द डेन्सिटी ऑफ दिस विस्कस लिक्विड, अँड g इज नथिंग बट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. क्लिअर? सिंपल आपण अल्जेब्रा तयार केला. बस, वी विल गेट द सोल्युशन. ओके, बघा, तुम्ही पॉज करा, नोट डाऊन करा. सो वी कॅन सी द न्यूमेरिकल नंबर सेकंड. ओके, बघा, मी वाईप अप करून घेतो. सो वी कॅन मूव टू द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर सेकंड. So we are moving to the solution for the second numerical. Two spherical raindrops. ठीक आहे, दोन spherical raindrops आहेत. Reach the surface of the earth with the terminal velocities having the ratio 16:9. ठीक आहे.
म्हणजे टर्मिनल वेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉल 16 आहे, ठीक आहे. टर्मिनल वेलॉसिटी ऑफ सेकंड बॉल किती आहे, 9 आहे. या दोघांचा रेशो टर्मिनल वेलॉसिटी ऑफ फर्स्ट टू द टर्मिनल वेलॉसिटी ऑफ सेकंड किती आहे, 16:9. काही हरकत नाही, फुल स्टॉप. द रेशो ऑफ देअर सरफेस एरिया, ठीक आहे. समजा पहिला याचा सरफेस एरिया A1, याचा आहे एरिया A2. आपल्याला विचारला रेशो म्हणजे A1/A2. एकदम सिंपल. बघा टर्मिनल वेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे, 2/9 सिग्मा अपॉन रो r²g डिवाइडेड बाय ईटा, ठीक आहे. आता बघा 2/9, ओके. सेम ड्रॉपचा आहे त्याच्यामुळे सिग्मा कसा राहतो, सेम, ओके. रो म्हणजे काय, ॲटमॉस्फेरिकमध्ये येतं, ॲटमॉस्फेरिकची डेन्सिटी सेम. दोघांचे रेडियस सेम नाही, आपल्याला रेडियस तिथे काय दिलं आहे, याची रेडियस आहे R1, याची रेडियस आहे R2. जी पण कसा सेम. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी कसं 2/9 ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. देअरफॉर टर्मिनल वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस. हे सांगायचं मला, रेडियस आपल्याला दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं का, बोथ द रेन ड्रॉप्स आर कमिंग फ्रॉम द अप्पर सरफेस हॅव्हिंग दे आर द आयडेंटिकल, असं म्हटलं आहे का नाही. त्याच्यामुळे याची रेडियस R1, याची रेडियस 2, ठीक आहे. आता बघा जो काही स्पेरिकल ड्रॉप राहते त्याचं एरिया किती राहते, 4πr², ठीक आहे. R²च्या ठिकाणी काय लिहू शकतो, टर्मिनल वेलॉसिटी. देअरफॉर 4π टर्मिनल वेलॉसिटी. मला याचा अर्थ असं म्हणायचा का एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टर्मिनल वेलॉसिटी. याच्या लक्षात, एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टर्मिनल वेलॉसिटी, ठीक आहे. त्याच्यामुळे बघा A1/A2, ठीक आहे. बघा A1च्या ठिकाणी मी काय लिहू शकतो, 4π टर्मिनल वेलॉसिटी ऑफ द फर्स्ट वन. A2च्या ठिकाणी काय लिहू शकतो मी, 4π टर्मिनल वेलॉसिटी ऑफ द सेकंड वन. 4π गेट कॅन्सल. फर्स्ट वनची टर्मिनल वेलॉसिटी 16, सेकंडची 9. त्याच्यामुळे जो काही टर्मिनल वेलॉसिटीचा रेशिओ होता तोच कशाचा रेशिओ आहे बेटा, एरियाचा. 16:9. 16:9. देअरफॉर द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट. सिंपल ॲज युजल. क्लिअर. बघा म्हणजे आपल्या चॅनलचा उद्देशच तो आहे की आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक व्हिडिओ अपलोड करत असतो, ओके. जर तुम्हाला आपला हा प्रिव्हियस इयर डाटा कलेक्शनचा जर आपला उपक्रम आवडत चालला असेल तर जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.